इथून पुढे असाच त्रास देत राहील मी तुला, त्यात काही वाद नाही. हॅपी 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 अॅनिव्हर्सरी. आयुष्यभर मी तुला त्रास देईन हे माझं वचन आहे तुला. हा मस्त असा पुरी भाजीचा बेत मी बनवलेला आहे. माझी पण अॅनिव्हर्सरी ना, मग माझ्यासाठी काय आणलं? तुझ्या सासऱ्याने पैसे पाठवले. काय चाललंय? एक फटका देऊ तुला, एक फटका देऊ. हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आज आहे आमची 5th वेडिंग अॅनिव्हर्सरी. यस, आज आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 5 पूर्ण होऊन 6व्या वर्षात आम्ही आज पदार्पण करत आहोत. सो आज काय स्पेशल असं बऱ्याच जणांना वाटत असेल, तर काल रात्रीच आम्ही पबला गेलो होतो, त्यामुळे तिकडेच डिनर वगैरे झालेला. केक कटिंग आज करणार आहोत आम्ही. काल खूप उशीर झाला आणि अक्षयला शूट पण होतं सकाळी, त्यामुळे केक कटिंग करणं पॉसिबल नाही झालं. पण मग आता घरातच आहे तर काहीतरी स्पेशल बनवूया असं मी विचार केला. सो मी अक्षयसाठी खूप स्पेशल गोष्ट बनवलेली आहे, जी त्याला माझ्या हातची खूप जास्त आवडते. ते म्हणजे ही मस्त अशी चमचमीत बटाट्याची भाजी आणि पुरी. हा मस्त असा पुरी भाजीचा बेत मी बनवलेला आहे. आणि हे रेडीमेड असलेले गुलाबजाम. तो असा सगळा आजचा बेत आहे. आणि आता बघूया पुढे काय काय होतंय, काय काय नाही. आणि इंटरेस्टिंग असा हा ब्लॉग होणार आहे. आणि मी काल काय एन्जॉय केलेलं आहे हे तर तुम्ही ऑलरेडी मिनी ब्लॉग मध्ये कालचा पाहिलेलंच असेल. हा ब्लॉग दुसऱ्या दिवशी येतोय. यार खरंच आपले आई वडील हे आई वडीलच असतात. म्हणजे त्यांचे ब्लेसिंग्स ते आपल्या सोबत असणं हे खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या लाईफमध्ये. आणि खरंच त्यांचं जे प्रेम आहे, त्यांची जी जागा आहे, ही आपल्या आयुष्यात दुसरं कोणीच घेऊ शकत नाही म्हणतात ना, हे अगदी खरं आहे. म्हणजे काय कसं सांगू मला समजत नाहीये. ऍक्च्युली दिवाळीच्या वेळी मी काही शॉपिंग केलेली नव्हती आणि त्याचबरोबर अक्षयचं पण येणं झालेलं नव्हतं दिवाळीसाठी माझ्या घरी, माझ्या माहेरी. सो माझ्या पप्पांनी मी काही शॉपिंग नाही केली आहे आणि अक्षयचं पण येणं नाही झालंय, म्हणून त्यांनी लिटरली माझ्या अकाउंटवर पैसे पाठवलेत आणि मला सांगितलंय की दोघांनीही कपडे घ्यायचेत, मला काही माहित नाही आणि आम्हाला त्याचे फोटोज सेंड करा आणि आजच कपडे घ्या. पण आता 9 वाजलेले आहेत. अक्षयचं पॅकअप आत्ताशी झालंय, तो निघालाय, तो येईपर्यंत तर 10 वाजतील आणि तोपर्यंत सगळे शॉप बंद होतील. सो त्याला उद्या सुट्टी आहे, तर म्हटलं ठीक आहे आपण उद्या शॉपिंग करूया. पण खरंच यार पप्पा लव्ह यू सो मच. का पैसे पाठवले तुम्ही? असं काही गरजेचं नव्हतं पैसे पाठवणं सिरियसली, की नाही तुम्ही शॉपिंग केलीच पाहिजे वगैरे. म्हणजे एक गोष्ट सांगते मी माझ्या पप्पांच्या बाबतीतली. म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना, तर कधीच पप्पांनी आम्हाला कोणत्या गोष्टीची कमी नाही पडू दिलेली आहे. जिथे एक गोष्ट आम्ही मागायचोत ना, तिथे नेहमी पप्पा आम्हाला 2 गोष्टी घेऊन द्यायचे. कधीच कुठलीच दिवाळी माझी अशी नाही गेली की पप्पांनी काही घेऊन दिलेलं नाहीये. प्रत्येक वेळेस पप्पा 2 ड्रेसेस घ्यायचे आणि लगेचच माझा वाढदिवस असतो. आणि असं पप्पांनी कधीच नाही केलं की एका गोळीत 2 पक्षी मारायचे, असं काहीतरी ती म्हण जसं आहे की, तर ती अजिबात माझ्या पप्पांनी केलं नाही. माझं दिवाळीनंतर लगेचच माझा बर्थडे यायचा. म्हणजे दिवाळी झाली की 3 डिसेंबर माझा बर्थडे असतो. आणि आता पण जसं लग्न झालंय तसं मी बघतीये, अक्षय तर नेहमी ही गोष्ट करतो. सुमडीत कोंबडी म्हणतात ना आपण, एका दगडाने 2 पक्षी मारायचे ते तो करतो. कारण अॅनिव्हर्सरी माझी असते 28 नोव्हेंबरला आणि बर्थडे असतो 3 डिसेंबरला. तर तो काय करतो, नेहमी काहीतरी एक गिफ्ट किंवा म्हणजे त्याचं असतं की तेवढ्यात तो सगळं भागवून टाकतो. पण माझ्या पप्पांनी मला कधीच लहानपणी असं केलेलं नाही. लहानपणी काय आत्ता सुद्धा कधीच नाही. प्रत्येक वेळेस त्यांनी मला बर्थडेचा ड्रेस जो आहे तो सेपरेट घेऊन दिलेला आहे. भलेही आम्ही माझे जे बर्थडे वगैरे आहेत ते मोठे सेलिब्रेट करू किंवा नाही करू, पण प्रत्येक वेळेस पप्पांनी 2 ड्रेस मला घेतलेलेच आहेत. दिवाळीचे 2 सेपरेट आणि बर्थडेचा 1 सेपरेट, असे 3 ड्रेसेस माझ्याकडे असायचे, म्हणजे असायचेच कंपल्सरी. आणि म्हणजे खरंच ही गोष्ट कोणी नाही करू शकत आपल्या आयुष्यात, दुसरी कोणतीच व्यक्ती नाही करू शकत. पप्पांचं स्थान दुसरी कोणतीही व्यक्ती नाही घेऊ शकत, हे खरंय. आणि जरा जावयाचे लाड जास्त होत आहेत. पप्पा काही गरज नाहीये, तो नाही आला तर त्याला कपडे घ्यायची काही गरज नाहीये. पण ठीक आहे, आता तुम्ही पाठवलेत पैसे तर बघू आता ते काय होतंय ते. सो बघूया आता अक्षय जेव्हा घरी येईल ना, तेव्हा त्याची रिॲक्शन काय आहे ते. काय माझी पण अॅनिव्हर्सरी ना, मग माझ्यासाठी काय आणलं तू? तुझ्यासाठी मी काहीतरी केलंय. काय केलं? इथे तो थोडासा फ्रस्ट्रेट झालेला होता. मी त्याला बोलत होते की तू माझ्यासाठी काही करत नाही, पण बघ मी दरवेळेस तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल करते. अरे वा, 7 करोड.
अरे यार बरं झालं मला तिकडे खाल्लं नाही जास्त, मला भूक लागलेली आहे. येस येस. आता आता माझं गिफ्ट. हा इतना सन्नाटा क्यों है भाई? मी केक आणला होता ना काल. बापरे, हॅपी. हे भगवान क्या जुलूम है. मग केक आणलं नाही का मी? त्यानं निकी नाही लिहिलं, निकच लिहिलं. पण केक वरच नुसतं भागव तू दरवर्षी. नाही असं नाही, केकवर नाही भागवणार मी. फूल पण आणणार उद्या. फुल पण आणणार उद्या. सगळं जिकडं तिकडं झाल्यावर आण, दिवस संपल्यावर. मी शूटिंग करत नको म्हणू आता, हम सताए हुए नको म्हणू. मत छेडू आम्ही हम सताए हुए. एवढं काम करू नका. अजून मेकअप नाही काढला. काम केलं मी सकाळी. सुरुवातीला 3 सीन माझे होते, शेवटचा सीन पण माझा. बर रडू नको, जेवायला वाढते. हा माझा खूप फेवरेट टेडी आहे, परंतु अक्षयला याचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. सतत त्याला खूप त्रास देत असतो तो. मार खाशील. चुप ना. लाड करतो मी आता. हा असं मारून कोण लाड करत. लाड करतो. सोड त्याला. ये भगवान क्या जुल्म है. ऐसा मारूंगी ना तुम्हें, सीधा पैठन में जाके गिरोगे. देखो इधर ला उसको मैं छोड़ूंगा नहीं. इधर ला उसको डोक्यात टपली ना. एवढं काऊन आवडतं तुला? कसं बघतो बघ ना, एका याच्यातून बघतो माझ्याकडं. डोळे काढून काऊन आवडतं एवढं? तुझे डोळे काढून गोट्या खेळ मग. आवडतं मला ते. किती गोड आहे ते, किती क्यूट आहे. किती गोड आहे ते, किती क्यूट आहे. लाडाने मारतो ना त्याला. मी मारू तुला एक लाडाने. काऊन तुला आवडतं एवढं? कारण ते गोड आहे. ते गोड आहे. बरं, बाहेर जाताना कुठे ठेवलं सांगून जा. अशा ठिकाणी ठेवत असते मी नेहमी, तुला कधीच सापडतच नाही. अच्छा. बरं. आणि जेव्हा ते तुझ्या हाती लागते तेव्हा मला माहितीये त्याला तू फाशी दिली होती एकदा. किती गोड आहे. त्याची मानलीची पिची झाली तेव्हापासून. बघ मान धरण झालं ते मान पडली तू फाशी दिल्यापासून. तुझ्या सासऱ्याने पैसे पाठवले हो. कपडे घ्यायसाठी. अरे वा. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर काही गरज नाहीये तुला कपड्यांची, सो म्हटलं यायला नाही मी घेईन. पण बघ ना, प्रेम ते असं मनापासून यावं लागत असतं. हो ना. मग तुला मी काही कमी पडू देतो काय? हो. काय तुला काही लागलं तर काही नाही म्हणतो? हो. काय नाही म्हणतो तुला. म्हणलं काय शॉपिंग करायचं कर. खरं सांग, व्हिडिओ मध्ये मी तुला कधी नाही करायची म्हणतो शॉप? हो. झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती. माझे पप्पा न सांगता दरवेळेस दर दिवाळीला आम्हाला 2-2 ड्रेसेस घ्यायचे. कधीही न हे करता, न झिजकता आपण म्हणतो ना ते. आणि लगेच दिवाळी नंतर माझा बर्थडे असायचा, तर प्रत्येक वर्षी मला बर्थडेला पण नवीन ड्रेस असायचा. मग तू मला तू एका दगडात 2 निशाणा बनवतोयस. काय अॅनिव्हर्सरी आणि बर्थडे एकत्रच सेलिब्रेट करू. असं कुठं म्हणलं मी? एकदम से इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई मी काय मारो, कोई म्हणलं? मुझे मारो. मी काय म्हणलं, बर्थडेच्या दिवशी पण फिरायला जाऊ आपण. कळलं तुला? फक्त आता मी ते आपलं सिक्रेट बोलतोय होतो ना मी. ते आपण फोटो काढून घेऊ बर्थडेचे, असं म्हणतो तुम्ही. कळलं? तू कधीच मला अॅनिव्हर्सरीला गिफ्ट नाही दिलेलं आहेस, आणि तू कधीच मला बर्थडेला सुद्धा गिफ्ट नाही दिलेलं आहेस. अरे तू देवाला घाबर. गिफ्टची बॅग पुरत नव्हती, फुल भरून तिकडं कोल्हापुरात इकडं आलो होतो तुमच्या गावाला. मी बात तो सही है. लॅपटॉप घेतला होता 50,000 रुपयाचा. आणि काय अलेक्सा घेतली होती त्यावेळेस. अजून काय काय घेतलं होतं मलाच लक्षात नाही. ओके गाइस, बाय बाय बाय. हा खोटं आहे ते.
काय काय म्हणजे हा दिलं होतं तू थर्ड अॅनिव्हर्सरी हार्ड डिस्क घेऊन दिली ती तुला. थर्ड अॅनिव्हर्सरीला गिफ्ट दिलेलं होतं मग मला. गिफ्ट नाही दिलं असं तरी म्हणू नको. एकदा तुला विमानचं तिकीट बांधून गिफ्ट दिलं होतं मी. अरे कहना क्या चाहते हो? विमानचं तिकीट काढवतो बसते नव्हती कधी गिफ्ट नव्हतं दिलं का तुला? त्या अॅनिव्हर्सरीला नाही पण मी गिफ्ट देत नाही असं तू म्हणते. पण माझं बर्थडेला काय दिलं तू मला सांग. बर्थडेला काय दिलं? बर्थडेला तर तू कधी बर्थडे दिवशी एक बर्थडे दिवशी तुला फोन दिला होता मी. एका बर्थडे दिवशी फर्स्ट बर्थडे आफ्टर मॅरेज. हा फोन दिला होता तुला गिफ्ट. ते लगेचच तो एकट्याने नव्हता दिला, त्याच्या ताईने पण दिला. पण त्याच्यात हेवी अमाऊंटचा फोन होता तो, असा काही साधा फोन नव्हता तो. सेकंड बर्थडे आला तेव्हा काय दिलं तू? सेकंड बर्थडे कधी आला होता? ज्यावेळेस तू पण इतकं घाण गिफ्ट दिलं तर त्यावेळेस मी आयुष्यभर काय दिलं मी होतं विसरू नाही शकत असं गिफ्ट. काय दिलं होतं? नाही ते सांगू नाही शकत मी. सांगतं काय होतं? सांगू नाही शकत मी स्क्रीन नंतर सांग. नंतर सांगेन. गिफ्ट दिलं व्हिडिओ आहे, प्रमाण है इस चीज के, इस बात. हाँ है, दिखाओ, हम भी देखना चाहते हैं. बरं, एका बर्थडेला किती मोठा बर्थडे केला होता आपण. त्या कोल्हापूरला सगळं घर सजवलं होतं त्या. हो ते एकदा केला, त्याच्यानंतर न कधी केला रे तू बर्थडे? मागच्या बर्थडेला तर तू नव्हता सुद्धा. त्याच्या मागच्या बर्थडेला पण तू नव्हतास. नव्हतो तेव्हा मान्य आहे, पण जेव्हा होती तेव्हा तर चांगलं. पण कधी तू असं की चला बायकोचा बर्थडे, आपली अॅनिव्हर्सरी ये, चला कपडे घेऊ, शॉपिंग करू, असं कधी केलं? पण मी शॉपिंग तर असंही करू म्हणतो ना तुला कधी बी. नाही पण तेव्हा महत्वाचं असतं ना. तेव्हा महत्वाचं असतं, बरोबर आहे. ह्याच्याहून मागच्या वर्षी खूप जोरदार भांडण झालं होतं आपलं, हो ना. तरी तुला नाही आलं समज. मग आता जाऊ ना उद्या शॉपिंगला. जा आता काय, आता गेलो दिवस निघून. काय दिवस गेला निघून. तुझं हे बघ, लोकांचा बर्थडे एक दिवस असतो, तुझा बर्थडेचा हे असतो सत्र. कसं की अॅनिव्हर्सरी पासून बर्थडे पर्यंत 3-4 हे दिवस आपण बर्थडेच मानत जाऊ ना. आता हे सगळ्यांसमोर आहे ना मान्य केलेलं आहे. बघू हा किती त्याच्या वचनाशी हे राहतोय. अॅनिव्हर्सरी पासून बर्थडे पर्यंत एक सप्ताहच आपण ठेवत जाऊ की रोज काय ना काय करायचं. हो केलंच पाहिजे म्हणजे हा. बिकॉज आय एम क्वीन. सो बरं, लगेच झाला माझा. दुसऱ्या पोरींची जाऊ माझ्या पप्पा घेतो जा. कधी लांब गेलो मी, कधी लांब गेलो. आता पप्पीचा फोटो नाही टाकला का? उपकारच केलेस. मग त्याच्यात टाकला नाही का? हा पटकन जातोय तो असा टिंग टिंग ते टिंग 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 पडतं टिंग ना, टिंग ते टिंग 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 त्याच्यामुळे टिंग 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 टिंग. म्हणून तू टाकलास. नाही तुझ्यात काय हिंमत आहे फोटोज पोस्ट करायची? गजब बेइज्जती है. केला ना पण. फोटो पोस्ट करा त्याचा. बरं ठीक आहे. लोक एवढे सुंदर सुंदर रोमॅन्टिक फोटोज काढतात आणि हा मला ते फोटो आवडतो तसा काढायला. हो असा तू तिकडून आय विल हिट यू. काय गेलो का असं काही काय पोज देतात अशी. असं कोण देत रे? काही पोज देतात. किती सुंदर पोजेस देतात लोक. जाऊ दे, तुम्हाला ब्लॉग बोर करतोय. जुने सांगते मी तुला, जुने लोक, जुनी लोक अशी पोज. हा ती कशी पोज असायची अशी किंवा अशी. किंवा मग मध्ये एक नवीनच पोज आली होती 2005 पासून तर 2011 पर्यंत ती पोज होती. हे बाई अजून एक पोज तुला मी सांगते. कशी होती? ही वाली एक पोज. ही वाली ही काहीतरी ही एक पोज खूप चालली. आणि त्यानंतर मग हे एक पोज तर कित्येक वर्षापासून अजूनही चालते. इतक्या छान पोजेस असतात आणि याला पोज सुद्धा देता येत नाही. आणि हा ऍक्टर आहे तरी सुद्धा तू याला देता नेहमीच येत नाही. पोज करते ना, त्याच्यामुळे मला ती पोज नाही देता येत. चला निकल. चल आभार. कुठे चाललोय आपण? आवरायचं, फिरायला जाऊ. कुठे जायचं असं काही नाही. सकाळी जेवण कर. चल मला कंटाळा. सो गाईज आता केक कापू आम्ही. हॅपी 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 अॅनिव्हर्सरी. So we are cutting the cake. Yeah, happy anniversary. So हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी डार्लिंग. thank you very much. सो फायनली आम्ही केक कटिंग केलेला आहे. This cake इमान भालपाऊ
बापरे. ये आणि फ्लेवर छान आहे, बटरस्कॉच फ्लेवर आहे. आणि आता अक्षयला आलेला आहे खूप डेंजरस कॉल. मी नाही सांगू शकत कोणाचा आहे. उचलला नाही त्यानं. जल्दी बोल, कल सुबह शॉपिंग निकलना है. तर मग हे सुंदर आहे खूप. हे फ्लेवर मला खूप आवडतं. याच्यामध्ये आहे कळलं त्यांना ते बटरस्कॉच, चोको चिप्स असं सगळं मिक्स आहे. हे एवढंच सांगायचं होतं. ते त्याच्यामध्ये त्याच्या इंग्लिशमध्ये तो बरंच काय काय सांगत बसला होता. तर ठीक आहे. आणि तुला माझ्याकडून आपल्या 5व्या अॅनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. असंच सतत भांडण करत राहू, पण आयुष्यभर सोबत राहू. आणि इथून पुढे असाच त्रास देत राहीन मी आयुष्यभर. मी तुला त्रास देईन, हे माझं वचन आहे तुला. अबे साले, तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. बट म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे की ही त्रास देते. आणि तो दिसतो, पण यानं दिलेला त्रास दिसत नाही, एवढाच फरक आहे. हा बारीक काड्या करतो. इसकी हंसी में ही वो सब कुछ छुपा है, आप लोग देख सकते हो. बात तो सही है. कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. इथं जेवण करतोय की इथं मी जेवण करायचंय, मी तुझ्यासाठी बनवलंय ते. मला ते तुला खायचंय. बघ मी किती काळजी घेते तुझी, बघ माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. मी तुझ्यासाठी पुरी भाजी बनवली आणि तू केक घेऊन आलास. तर थँक्यू सो मच. थँक्यू. आय लव्ह यू. लव्ह यू टू. बापरे, चक्क तू लव्ह यू टू म्हणालास. ओ माय गॉड. काय ओ माय गॉड, ही सेज मी लव्ह यू टू. हा कधीच म्हणत नाही. सो ओके, ठीक आहे. आय लव्ह यू सो मच. पद्धतीने याच प्रकारे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे. उद्या आपण जाणार आहोत शॉपिंगला. सो स्टे ट्यून फॉर टुमारो. बाय बाय. आणि केक कटिंग झाल्याच्या नंतर आम्ही मस्त असा डान्स केला. अक्षयने या टेडीसोबत सुद्धा थोडा डान्स केला. देन आम्ही दोघांनी छान डान्स करून मस्त सेलिब्रेशन केलं आणि आमचा असाच दिवस आनंदामध्ये घालवला. सो तुम्हाला सुद्धा हा व्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि येस, कमेंटमध्ये हॅपी ॲनिव्हर्सरी लिहायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढे असेच खूप सुंदर इंटरेस्टिंग व्लॉग्स येणार आहेत. सो कीप सपोर्टिंग and like, share and subscribe. Thank you so much.